हां दे. थँक्यू. माझी मम्मा. हो हो तुझी मम्मा. हो माझं पिल्लू छान. काय करू मी तुला हे देतो. हो 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 तुझ्यासाठी काय बनवू सांग बरं. कांदा, मिरची, हे हो तू ह्याला काय म्हणायचं टॅमॅटो, आणि ह्याला काय म्हणायचं मिरची, कढीपत्ता. कढीपत्ता, हा ह्याला काय म्हणायचं आलं. आलं. ओके त्याला कांदा म्हणतात. हो का मला माहीतच कांदा नव्हतं. कांदा म्हणतात. हॅलो गुड मॉर्निंग. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात होते माझ्या आणि विहानच्या अशा छोट्याशा बडबडीपासून. सो सकाळपासून ना माझी इतकी कामं चालली होती, म्हणजे ही कामं ती कामं, साफसफाई, फरशी, ह्या गोष्टीमध्येच मी लागली होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे ना की विहानला 2-3 दिवसापासून भरपूर सर्दी वगैरे आहे. आणि जेव्हाही मुलं आजारी असतात ना त्यांना फक्त जेवण किंवा ह्या काहीच गोष्टी नको असतं फक्त हवं असतं ते म्हणजे त्यांना आईचा वेळ, आईचा टायमिंग हवा असतो. सो सकाळपासून विहानला लागला होता की मम्मा मला थोडा वेळ घे म्हणून. आणि माझं असं चाललं होतं की बा थांब ना, थोडीशी कामं राहिली तेवढी करते आणि मग मी आहे ते तुझ्यासोबत टाईम स्पेंड करते. मग शेवटी तो काय ऐकायला तयारच नव्हता. आणि जे आहे त्याच्यासाठी थोडंसं खायलाही बनवायचं होतं. मग म्हटलं तू इथं थोडा वेळ बस आणि आपण दोघं मिळून बनवूया. आणि मग त्याला इथं बस म्हटलं की मग त्याची एकच गोष्ट चालू होती की मला कट करायचं आहे मम्मा, मलाच ते करायचं आहे, माझ्याच हातात दे, हेच चालू होतं. मग त्याला म्हटलं थोडीशी लसूण वगैरे मला सोलून दे, कारण ना थोड्या गोष्टी मुलांमध्ये ना अशा बिझी केलं ना की मग मुलं थोडंसं रमून जातात. म्हणून म्हणजे त्याची चिडचिड होणार नाही, माझीही चिडचिड होणार नाही. आणि त्याला असं वाटेल की मम्मा थोडंसं आपल्यासोबत टाईम स्पेंड करते म्हणून. मग आमची बडबडीमध्ये ना विहानसाठी मस्त इथं मी खिचडी भात वगैरे टाकत होते. घे. डाळ ओ असं लावायचं, असं लावायचं ना, इतकं तरी इझी आहे. कसं बरं येत नाही तुला. डॅडूला जरा फोन करून सांग रे बाळा. हां फोन कर डॅडूला, कर ना. हो विहान कसं रुसतो रे. मम्मा हे आंबट आहे. आंबट लोणचं आंबट आहे का. हो खायचं नाही आता, तुला सर्दी झाली ना. खातो. खातोस मग डॉक्टर करतात, करू देत. खातो ते. कसं खाणार. देते. आणि डोळे कसे होतात ते खाल्लं की. खातो. डोळे कसे होतात. डोळे खातात. हे लाव ना जरा, लाव ना. आणि कधी न सांगता आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी छोटंसं काहीही घेऊन आले ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि आज न सांगता यांनी जे आहेत ते आमच्या आवडीची मस्त अशी पाणीपुरी घेऊन आले होते. आणि ही गणेशबाईमधून आणली होती आणि इथली क्वालिटी तर एकच नंबर आहे. सो पुणेकर असाल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि मला अजिबात तिकडची कोणतीच आवडत नाही, फक्त आणि फक्त आवडती ती म्हणजे गणेशबाईमधली. खूप म्हणजे खूप छान लागते. आणि माझ्यासोबत ना आता विहानला पण ह्या गोष्टीची सवय झालेली आहे. सो आज सरप्राईजली यांनी आमच्यासाठी मस्त अशी पाणीपुरी आणली होती. म्हणजे तशा अधूनमधून मला हे निघताना फोन करतात की तुला वडापाव खायचा आहे किंवा काय खायचं आहे का म्हणून. सो हे ना म्हणजे साधारण 8, 8:15 किंवा 8:30पर्यंत येतात. मग त्या टायमिंगला काही एवढी काही खाण्याची इच्छा नसते. मग असं वाटतं की जेवण बनवलेलं असतं आणि ते जेवण जे आहे ते वेस्ट जातं आणि ते नको वाटतं. थोडंसं 5 किंवा 6च्या टायमिंगला बरं वाटतं. माझे यांनी सरप्राईजली घेऊन आले वाटतं आणि आम्हाला इतकं छान वाटत होतं ना. सो ह्या अगोदरनं मला इतकी पाणीपुरी शेवपुरी आवडत नव्हती, पण ही असेल ना तर मग आम्ही दोघंही मस्त एन्जॉय करत. आता बऱ्याच जणांना वाटेल ह्यात काय एवढं मोठं सरप्राईज, पण मिडल क्लास फॅमिली असते ना ते अशा छोट्या गोष्टींमध्ये त्यांना खूप म्हणजे आनंद भेटतो. आणि आम्ही छोट्याशा जगामध्ये ना असं सगळे जे छोटे सण असतात ना ते खूप आम्ही आनंदाने जे आहेत ते सेलिब्रेट करतो. आणि आम्हाला असंच आमचं जीवन जगायला आवडतं. आज दिवसभर पाऊस नाही होता आणि सकाळपासून ते मी इतके कपडे धुतलेले, म्हणजे बेडशीट हे ते सगळं धुवून घातलेलं, एवढं छान सगळं वाळले ना तर मला आज मस्त वाटायला लागलेलं आहे. आणि आता पाऊस नाही आहे तर म्हटलं चला भाजी थोडीशी जी आहे ती घेऊन येऊया. कारण मग ह्या आठवड्यात असं झालं होतं की आम्ही संडेला पण भाजी नव्हती आणलेली आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी फक्त टोमॅटो वगैरे कढीपत्ता वगैरे आणलं होतं. सो बाकीच्या काही भाज्या आणल्या नव्हत्या. सो आता पाऊस नाही आहे, जसं म्हटलं थोड्याशा एक्स्ट्राच्या भाज्या आणून थोडेसे छान भेटतात जर पाऊस नसेल तर. म्हटलं परत पावसाचं काही सांगता येत नाही म्हटलं. आणि तसं पण 4-5 दिवस झाले मी पण बाहेर गेली नाही आहे ना तर मग मला पण
माझ्याकडे येणं कर. तुझ्याकडे व्हिडिओ करू का? हां, तू जॅकेट घाल मग मी करते. आणि मग आम्ही पण असं झालंय ना की बाहेरच गेलो नाही तर थोडंसं आम्ही पण जाऊन येतो. म्हटलं घराघरामध्ये पण खूप असं बोर होऊन जातं. तर मग त्याच्यासाठी आत्ता कुकर लावलंय फक्त डाळ भाताचं हे, आणि बाकी मग वरण वगैरे जे आहे ते येऊन फोडणी देते. कारण जस्ट आत्ता पाणीपुरी खाल्ले त्यामुळे काही भूक नाही आहे. म्हटलं निवांत केलं तरी चालतंय. सो चला ती पटकन ना भाजी घेऊन येऊया. सो नेक्स्ट डे आहे आणि काल संध्याकाळी मी भरपूर भाज्या आणल्या होत्या. त्या सगळ्या सकाळी वॉश वगैरे करून ठेवल्या. आणि बरेच दिवस झाले ना की असं वांग्याचं भरीत वगैरे असं काहीच बनवलेलं नाही होतं. मग आज प्लॅन ठरला की चला मस्त असं वांग्याचं भरीत वगैरे बनवते म्हणून. सो संध्याकाळच्या टायमिंगला असं सिम्पल जेवण पण खरंच खूप छान लागतं. सोबतच तांदळाची आणि मिक्स जी असेल ज्वारीची भाकरी सो ती करायची ठरवली. आणि सोबतच वरण भात ह्या सगळ्या गोष्टी आज खूप दिवसांनी मी असं बनवणार होते. आणि मग इथं माझे सगळं एका साईडला वांगं ज्या आहेत ते भाजायसाठी ठेवलं आणि दुसऱ्या साईडला मग बाकी ज्या काही गोष्टी लागतात सो त्या सगळ्या कटिंग वगैरे करण्यासाठी घेतल्या. आता विहान जो आहे सो तो झोपला होता. त्याला सर्दीमुळे कसं तो भरपूर वेळ जो आहे तो नुसता झोपतोय असतो. तेवढ्या वेळात म्हटलं चला आपलं जे स्वयंपाक आहे तो आज थोडासा लवकरच आवरून घेते. कारण ना संध्याकाळचा थोडासा स्वयंपाक लवकर आवरला की संध्याकाळी मग जो म्हणजे रात्रीचा वेळ असतो ना म्हणजे किचन ओटा आवरणे बाकीच्या सगळ्या गोष्टी लवकर आवडल्या ना की मग झोपायला पण आपल्याला थोडंसं लवकर होतं. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी मग लेट होत गेल्या ना की मग जेवणच 9ला केलं की बाकी सगळं आवरून विहानला झोपवेस तोपर्यंत 11 किंवा कधी 12च वाजतात आणि मग सकाळी उठायला नको वाटतं. मग सध्या काय मी करते की थोडंसं स्वयंपाक जो आहे ना तो लवकर बनवण्याचा म्हणजे प्रयत्न करते. आणि नेहमी ना विहानची ही जी स्कूटर आहे ना ती किचनमध्येच आणून त्यानं ठेवलेली असते. सो नेहमी माझी ती पायातच अडकत राहते. आणि किचनमध्ये जेव्हा केव्हाही असं होतं ना की खूप गडबड असते आणि काहीतरी बनवायचं असतं तेव्हाच नेमकं मसाल्याच्या डब्यातल्या गोष्टी संपलेल्या असतात. म्हणजे मी आता मुद्दामहूनच ज्या आहे सो त्यामध्ये गोष्टी भरल्या नव्हत्या कारण डबा थोडासा घासून वगैरे ठेवायचा होता म्हणून. पण नेमकं त्याच्यामध्ये हळद वगैरे संपलेली होती आणि आता मला लागत होती तर म्हटलं चला त्यामध्ये भरूनच ठेवते. तो डबा जो आहे सो तो थोडासा रिकामी करून नंतर मग घासता येईल म्हणून मग सगळ्यात अगोदर इथं हळद वगैरे अगोदर काढून घेतली. आणि त्याच्यानंतर मग इथं वांग्याचं भरत आहे ना त्याला फोडणी देत होते मी. आता वांग्याचं भरीत ना बऱ्याच वेळेला मी वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय करत राहते. कधी नॉर्मल फक्त जे आहे वांगं भाजून घेते आणि त्यामध्ये वरतून थोडंसं तेल कांदा वगैरे टाकून घेते तिखट मीठ वगैरे. आणि कधी मग ह्या पद्धतीने म्हणजे थोडंसं फोडणी वगैरे देऊन करते. दोन्ही पद्धतीनं केले ना तरी खूपच छान लागतं. सोबत जर भाकरी असेल तर मग आज जेवणामध्येच छान असा मेनू तर मी केलाच होता. आणि सोबतच माझी बरीचशी कामं होती. आणि ह्या टायमिंगला म्हणजे 5 किंवा 6च्या टायमिंगला थोडंसं ना अशी कामं करायला गेली ना एक्स्ट्राची की खूप कामं होऊन जातात. म्हणजे माझं आत्ताचं सध्यापर्यंतचं जे ऑब्झर्वेशन आहे. कारण सकाळी मग आपण डब्बा मुलांचं आवरणे पूर्ण घर आवरणे ह्यामुळे थोडंसं थकून जातो. आणि मग दुपारी कसं होतं थोडंसं रिलॅक्स करतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं झोप वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर परत मग जी आपली बॅटरी असते ना ती पूर्ण चार्ज झालेली असते. मग त्यामुळे मी बऱ्याच वेळेला ना ह्या टायमिंगला बरीचशी अशी कामं करण्यासाठी घेते. म्हणजे जसं की मला आता हे बेसन दळून आणायचं होतं त्याच्यासाठी मग डाळ वगैरे तांदूळ वगैरे भाजायची होती. सोबतच माझी इकडं भाजी पण बनवून झाली. बाकीचं चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टी तर होतच होत्या बाकी घरच्यांसाठी सो त्या पण करून घेतल्या. आणि मग ही पण कामं होतात. किचन पण सगळं व्यवस्थित होतं. आणि मग विहानचं खाणं पिणं ह्या गोष्टी होतात. आणि मग जेवण ही लवकर झालं की मग त्याच्यानंतर थोडासा परत वेळ जो आहे तो मुलांसोबत टाईम स्पेंड करायला भेटतो. आणि एक्स्ट्राचे एक जर कामं असतील सो तीही होतात. मग त्यामुळेच ना मी ह्या टायमिंगला बरीचशी माझी जी राहिलेली कामं असतात ना सो ती करायला घेते. आता ह्यामध्ये मग मला आज करायचं होतं हे बेसनसाठी ना डाळ आणि तांदूळ भाजायचे होते. सो ते मस्त तर मी छान भाजून घेतले. उठ की बाबू उठ ना उठा ना प्लीज उठा ना. किती वाजले ना पिलू उठा ना रे पिलू प्लीज हो उठ ना का प्लीज माझ्यासाठी उठ ना प्लीज म्हणते ना मम्मा उठ ना बेबी उठ ना गुड्डू उठ ना रे बेबी बरं वाटत नाहीये का तुला उठा ना गुड्डू चल उठ बरं
बास की आता किती वेळ झोपशील? कधीपासून झोपलायस? हं? उठ. बाऊ. चला उठा बरं आता. विहू बाऊ, तू का बेबी आहेस का? चल उठा बरं. विहू बाऊ. चल, थंडी पडले ना म्हणून इतकं झोपा. गुड मॉर्निंग विहान. गुड मॉर्निंग. आता विहानचे कोण येणार आहेत? आजोबा. विहान कोण येणार आहे? हां, बाबा बाबा येणार आहेत. बाबा आई येणार आहे. ओ, माहित आहे का तुला? बाबा आई येणार आहेत ते, म्हणून लवकर उठला का तू? तू जाणार गावाला? ताईंच्या घरी जाणार? ठीक आहे. अरे आज सकाळी एका कामानिमित्त माझी सासरकडची मंडळी जी आहेत सो ती पुण्याला आली होती आणि मग ह्यांनी थोडासा हट्ट केला की 5 मिनटं का होईना सो घरी या म्हणून. सो मग तेच येणार होते. सो सकाळी सकाळी जो आहे तो विहान इथं आवरत होता कारण सगळे येणार होते म्हणून. आणि त्यांनी सगळे मग आले आणि 5 मिनटात मग आमचा जेवणाचा वगैरे प्लॅन बनवला आम्ही. सो आता वेगळ्या एका कारणासाठी आले होते त्यामुळे काय असं स्पेशल मेनू वगैरे नाही होता, सिम्पल जेवण बनवायचं ठरवलं. आणि या माझ्या सासूबाई आहेत सो त्यांनी मला थोडीशी किचनमध्ये हेल्प करत होत्या, म्हणजे जसं की डाळ वगैरे फोडणी द्यायचं वगैरे सगळं. किचनचा पसारा थोडासा इग्नोर करा कारण वेळ खूप कमी होता आणि त्या वेळेमध्ये जेवण बनवायचं होतं म्हणून. सो चला मग इथं मी सगळ्यांसाठी मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून थोडंसं जेवण वगैरे बनवलं. आणि ह्या वेळेला शूट करणं थोडंसं मला योग्य वाटत नव्हतं त्यामुळे काही मी भरपूर असं शूट केलं नाही. सो चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.